नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतंय जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे. परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो कायम जेलमध्ये चढला पाहिजे. महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी पण ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे आहे, तुम्ही एकमेकावर चिकलपे करताय आरडाओरडा करताय. छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका. नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे, आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला. राजरत्न डॉक्टर आंबेडकर देखील आहेत आणि झालेल्या राडाने राजकारण याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काही घोषणा देताना पण कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत. तो राडाने आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची? आम्ही जनतेचं दैनंदिन जीवनातलं अडीअडचणी जाणणारे लोक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाहीत. म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत, ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही. छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचं त्यांचं ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी. मग त्यात कोणी असो ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे. यांना दुःखच नाहीये. यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दाखवल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले, याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं. कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे. तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत. मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ. राजरत्न आंबेडकर आपल्या म्हणतात चांगल्यातून वाईटातून चांगलं होईल असं म्हणतात. काय राजकीय शब्द असतील त्यांचे, मला इथे या जागेवर तर राजकारण करायचं नाही, बोलायचं. राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत आहेत, काय नेमकी चर्चा झाली? आपण पुन्हा पाहणी करतो एकत्रित. नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला. हे बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपलं लय सरळ असतंय चला म्हणलं तर जाऊ की. इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवल्या. इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना, तो काही विषय पण नाही. ते माणूस आहे मी माणूस आहे, आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला आणि देशाला झालं सगळे येत आहेत तिकडे. पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आत्ताचा जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का? शोध होईल मला परत तिथं येतो विषय. मला याच्यात फक्त राजकारण. धन्यवाद. काही प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमधील लोक इथे येत आहेत तर ते 8 महिन्यापूर्वी इथे आले असते. आज स्मारक बाबतीत घडली घटना म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे. पण 8 महिन्यापूर्वी आले असते जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता. अरे आले म्हणून काय झालं म्हणा, कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला म्हणून काय झालं? तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला? मग असं जमन का? असं नसतो. दुःखित घटना झाली माणूस इथं येणार आहे, सत्ताधारी पण येणार आहे, विरोधक पण येणार आहे, गोरगरीब पण येणार आहे, शेतकरी येणार आहे, इथले सगळे येणार आहेत. मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला? आणि मग तर आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी, त्यांचा काय दोष? जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही, जिथं सापडला की सोडित नाही. मग इथं आमच्या भावना दाखवल्यात, आमच्या पुतळ्याचं बघा, तुमचं राजकारण बंद करा. आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे, काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का, ते कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, त्याने दर्जेदार काम केलं का, इतक्या थोड्या दिवसात काय केलं, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं. बाकीचे चिखलबेक करून तुम्ही नाटकं राजकारणासाठी करायचं नाही. छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती असून नीट राहायचं नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार आहे. तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना. पण तुम्हाला वाटत असं आम्ही 2 जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो. आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता. आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही, कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावरती. या सगळ्यांच्या विरोधात आता तुम्ही तिसरी आघाडी उभारणार का? नाही राजकीय बोलणारच नाही मी इथं. मी राजांच्या चरणी आलो. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या 1 नंबर आरोपीची ओळख झालेली आहे. यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का? तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे.